पाणी, मूग, 1 कप मूग, 2 कप मोठ, ह्या कपानी मूग आणि मोठ पाण्यात टाकले, रात्रभर भिजत, सकाळी टाकले, दुपारला भिजलेले ओव्हरनाईट ह्या कापडात बांधून ठेवले, घट्ट कापड बांधला आणि वजन ठेवून रात्रभर ठेवले। रिपीट आणखी करते गाईस। सकाळी भिजवले, दुपारला 8 तासांनी भिजले आणि संध्याकाळला त्याला कापडामध्ये ठेवून घट्ट गाठोडी बांधली आणि त्याच्यावर वजन ठेवून रात्रभर त्याला तसेच ठेवले। हे दुसऱ्या दिवशी सकाळी पाणी उकळलं आणि लगेचच उकळत्या पाण्यातून बाहेर काढला। ही प्रोसिजर गॅसवरच आहे, लगेचच बाहेर काढलेला आहे उकळत्या पाण्यातून। आता हे कांदा आणि हे उकळत्या पाण्यातून काढलेलं मोड आलेले मूग आणि मटकी, थोडं तेल टाकलं, जास्त तेल टाकायची गरज नाही। पोह्याला जसं तेल वापरतो तसंच तेल वापरायचं आहे। ही मिरची टाकली, हिरवी मिरची आहे, बारीक तुकडे, ला पूर्णपणे शिजवलेले आहे। आता हे कच्च्या मध्ये टाकले। आता कढीपत्ता टाकला, त्याला क्रिस्पी होतपर्यंत ठेवते। आता या कच्च्या मूग मधून बाहेर काढत आहे, मूग मध्ये ठेवत आहे। आता आलं टाकलं, आलं पेस्ट आहे ती, आणि हिंग टाकला लगेचच, आणि लसूण पेस्ट टाकला। हे बिलकुल थोडं टाकलेलं आहे स्वादानुसार। त्याला लगेचच बाहेर काढत आहे कच्च्या मध्ये। आता हे सर्व टाकणार। आता पावडर फॉर्म मध्ये मीठ टाकलं, जिरं टाकलं, जिरं 1 चिमूट घेतलं, धने त्याच्या डबल घेतले, हळद पावडर टाकलं, तिखट पावडर 1 चिमूट घेतलं फक्त, धने पावडर सगळ्यात जास्त घेतली आणि त्याच्यापेक्षा कमी हळद घेतली।
बाकी सगळं कमी घेतलं. हे 80% शिजवायचं आहे. 20% शिजणार नाही अशी काळजी घ्यायची आहे. कारण का ही उसळ आहे, हे थाळीच छान लागेल. आम्हाला थाळीच आवडते. याच्यातलं पाणी सगळं सुकेल म्हणून फुल गॅस केली मी. आता हे झालेलं आहे. गॅस बंद केली. हे बघा, ही तयार झालेली उसळ आहे. कांदा पण मी ट्रान्सपरंट झाला असाच ठेवला, लालसर येऊ नाही दिला. याच्यात जे शिजवलं ते थाळच आहे. आलं थोडं भाजलेलं होतं. आता सर्विंग प्लेटमध्ये याला हा नाश्ता मधले उसळ, याच्यासोबत चिंचची चटणी गोडवाली, मिरची, सांबार, टमाटरचे तुकडे आणि लिंबू राहील. असा हा आजचा नाश्ता रेडी झाला.